शेरू बरोबर स्टेशनवर काय झालं? एका छोट्या स्टेशनवर शेरू तिकीट तपासणीसाठी ड्युटीवर होता. त्याची नाईट शिफ्ट होती. फक्त काही प्रवासीच ट्रेनमधून उतरले होते आणि स्टेशनवर शांतता पसरलेली होती. शेरूने आपला टॉर्च आणि तिकीट तपासणीचा रजिस्टर घेऊन कामाला सुरुवात केली. एक प्रवासी बाई त्याच्याजवळ येताच शेरूने तिला तिकीट मागितले. ती बाई घाबरली. तिने सांगितलं की तिच्याकडे तिकीट नाही. शेरूने तिला नियम सांगून फाईन लावला. ती बाई रडायला लागली, पण शेरूने आपलं काम प्रामाणिकपणे केलं आणि तिला फाईन भरायला लावला. बाई निघून गेल्यावर शेरूने आपल्या पुढच्या कामाला सुरुवात केली, पण त्याला काहीतरी विचित्र वाटलं. अचानक त्याच्या कानावर बाईच्या रडण्याचा आवाज आला. आवाज त्याच दिशेने येत होता जिथे ती बाई गेली होती. शेरूने टॉर्च लावून पाहिलं, पण काहीच दिसलं नाही. तो पुढे चालत गेला तेव्हा त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या मागे चालत आहे. त्याने मागे वळून पाहिलं तर तीच बाई तिथे उभी होती, पण आता तिचे डोळे लाल झाले होते आणि ती विचित्र भयानक हसत होती. तुम्ही मला फाईन का लावलात? ती बाई कुजबुजत म्हणाली. तिचा आवाज आता साधा वाटत नव्हता. तो गडद, थंडगार आणि भयानक होता. शेरू थरथरत मागे सरकला. माझं काम होतं, शेरू घाबरून म्हणाला. पण ती बाई हळूहळू पुढे येत होती. तेव्हा अचानक स्टेशनवरच्या लाईट्स बंद झाल्या आणि सगळीकडे काळोख पसरला. शेरूने घाईने आपला टॉर्च चालू केला, पण ती बाई तिथे दिसेनाशी झाली होती. तो स्टेशन बाहेर पळाला, पण त्या बाईचा आवाज त्याला ऐकू येत राहिला. तिकिटाशिवाय प्रवास करणं चुकीचं नाही का शेरू? शेवटी शेरूने एक गोष्ट ठरवली. तो कधीच रात्री ड्युटी करणार नाही. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.